श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, छोटा मस्त असा बाळकृष्ण आणलेला आहे बघा. जे की आपल्या देवाऱ्यामध्ये 2 विठ्ठल रुक्मिणी होत्या, 2 पिंड होत्या आणि एक बाळकृष्ण होता. तर तो बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणी आणि तिची पिंड आहे ती दिलेली आहे का तर डबल डबल देऊ नको म्हणून. आणि हा छान असा बाळकृष्ण आणलेला आहे. आता मस्त असा ह्याचा अभिषेक करणार आहे आणि देवांसोबत देवाऱ्यामध्ये मांडणार आहे. आणि आज बनवलेली आहे नाश्त्याला इडली, सांबर, चटणी. मस्त अशी इडली झालेली आहे. एकदम मऊ लुसलुशीत सॉफ्ट अशी झालेली आहे. फ्लफी इडली झालेली आहे. तर तुम्ही म्हणताल इडलीचं काय कौतुक सांगते, म्हणूनच तुम्हाला रेसिपी दाखवलेली नाही आहे, पण छान झालेली आहे, जाळीदार अगदी अशी. सांबर केलेला आहे. सांबरमध्ये शेवगा टाकलेला आहे, भोपळा टाकलेला आहे, वांगं टाकलेलं आहे. मस्त असं सांबर केलेलं आहे. आणि ही चटणी आहे ओल्या नारळाची आणि थोडीशी शेंगदाण्याची. या नाश्ता करायला मस्त असा नाश्ता करूयात. आणि त्यानंतर बघा, काल मी डीमार्टला गेलेली, तिकडनं ह्या ट्रान्सपरंटवाल्या काचेच्या वाट्या आणलेल्या आहेत. ह्या वाट्याचं मी काय करणार आहे, ॲक्च्युली मला 2 लागत होते पण 3 आणल्यात. ते तुम्हाला शनिवारच्या व्लॉगमध्ये कळेल. शनिवारचा व्लॉग रविवारी येईल. ओके, चला. आणि आजची रेसिपी आहे मस्त असा चीज गार्लिक पराठा. ओके, चीजच्या स्लाईस आणलेल्या आहेत. एक पॅकेट आणलं होतं चीजचं मी, अमूलचं चीज होतं वाटतं. आणि त्याच्यामध्ये ह्या 5 स्लाईस होत्या, तर 5ही पराठे करणार आहे. त्याच्यासाठी मस्त असं काय काय घेतलं आहे ते पहा. कोथिंबीर बारीक चिरून, लसूण घेतलेला आहे आणि मस्त चिली फ्लेक्स आणि ओरिगामी घेतलेली आहे, जे की पिझ्झामध्ये असतात बघा, पिझ्झाच्या वरती तेव्हाल्या. चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. साधी सिंपल आपली चपाती जशी लाटतो तशी फोल्डिंगवाली चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. ओके, आपलं गव्हाचंच पीठ आहे. ह्यामध्ये वेगळं काही असं मैदा वगैरे टाकायचं नाही. रेग्युलर गव्हाचं पीठ, रेग्युलर आपली जी चपाती असते सेम तशीच्या तशीच करायची आहे आपल्याला. मस्त अशी 4 फोल्डची चपाती मी लाटून घेणार आहे, जे की रोज आपण करत असतो सेम तशीच. थोडीशी मीडियम लाटायची आहे, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही, मीडियम अशी लाटून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित अशी लाटल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला ही चीजची स्लाईस ठेवायची आहे. मस्त चीजची स्लाईस आहे बघा, काय सुंदर दिसते, एकदम बहारीवाली, हो की नाही. आणि त्याच्यावरती आता हे सगळं टाकायचं आहे आपल्याला. चिली फ्लेक्स टाकायची आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला हवं असेल तर मिरची पावडरही तुम्ही टाकू शकतात. ही ओरिगामी टाकायची आहे. आणि आपला मस्त असा छोटा छोटा चॉप केलेला हा लसूण आहे तो टाकायचा आहे, कारण की त्याने छान टेस्ट येते. आहेच आपला हा गार्लिक आणि चीजचा परोठा. ओके, कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं आपला चीज स्लाईसचा आकार आहे सेम त्या आकारामध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. व्यवस्थित फोल्ड करायचा आहे, पॅक करून घ्यायचा आहे. हा काही ओपन होत नाही, हा परोठा फाटत वगैरे नाही, काही नाही, एकदम छान लाटला जातो. चौकोनी बघा, एकदम व्यवस्थित असा फोल्ड झालेला आहे. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे ह्याला गव्हाचं. मस्त असा पीठ लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्याला लाटायचं आहे. ओके, ॲज इट इज आहे असा तुम्ही चौकोनी ह्याला लाटू शकता, नाहीतर गोलही लाटू शकता. छोटी बाळं असतील तर चौकोनी लाटून दिलात तर छान असं आवडीने चौकोनी वेगळं काहीतरी दिसते बाबा म्हणून खातील, नाहीतर रेग्युलर आपला गोल लाटलात तरीही चालणार आहे. मी एक अगोदर गोलच लाटून घेणार आहे. व्यवस्थित लाटला जातो, ह्याला काहीच होत नाही. जसा बटाट्याचा परोठा कधी कधी आपला फुटतो बघा, जास्त पीठ लावावं लागतं त्याला, तसं ह्याला काहीच नाही. सिम्पली आपला चपातीसारखा हा लाटला जातो. बटाट्याच्या परोठ्याला थोडंसं पीठ वगैरे जास्त लावावं लागतं, कारण बटाटा लागून लागून येतो आपल्या लाटण्याला, पोळपाटला. तर ह्याचं तसं काहीच होत नाही. मस्त असं लाटून घेतला, टाकलेला आहे बघा. आता तव्यावरती टाकून घेतलेला आहे. सेम असेच बाकीचे सगळे आपल्याला परोठे करून घ्यायचे आहेत. खूप छान लागतात मैत्रिणींनो, अगदी चविष्ट लागतात आणि प्रोटीनयुक्त आहे. तुमची मुलं जर म्हणजे जिमला जात असतील तर आल्यावरती हा नाश्ता छान आहे, किंवा मग छोटी छोटी बाळं असतील, बाकीचं काही खात नसतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा छान आहे. ह्या निमित्ताने का होईना चीज पोटात जाईल, तूप पोटात जाईल आणि थोडंसं वेगळं काहीतरी छान असं खायला पण मुलं
मुलांना आवडतं. नेहमीच रोजची भाजी पोळी वरण भात असं नको वाटतं ना. मग त्यामुळे अशा वेगळ्या छान रेसिपी ट्राय करत राहायच्या आणि मुलांना देत राहायच्या. म्हणजे वेगळं काहीतरी केलं बाबा आज म्हणून आवडीने खातात सुद्धा. माझी मुलं तर खरंच आवडीने खातात. हो की तुमची खातात की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कसं आहे आता ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी खूप सोप्या झालेल्या आहेत. कुठलीही गोष्ट आपण सर्च केली की डिटेल रेसिपी येते त्याची आणि तशी बघून आपण करू शकतो आणि ती म्हणजे छानही लागते बघा आणि परफेक्टही होते. एवढ्या डिटेलमध्ये आजकाल आपल्याला सगळ्या रेसिपी भेटतात त्यामुळे ट्राय करत राहायच्या मैत्रिणींनो. एकदम मस्त मला तर खूप आवडतात वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला, मुलांना खायला द्यायला आणि खायला सुद्धा. एकदम छान असं तूप लावून घेतलेलं आहे बघा. ह्याला व्यवस्थित असं तूप लावायचं. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावा मैत्रिणींनो. नसेल तूप आवडत तर तुम्ही ह्याला तेलही लावू शकतात. पण आपण तूप लावलं की कसं होतं आणखीन छान लागतो, खमंग भाजला जातो एकदम असा. त्याचा लूक जो आहे ना तो छान येतो तुपाने, तेलानेही येतो असं काहीच नाही आहे. तुम्हाला जे आवडेल ते लावा. तेल आवडलं तर तेल लावा, तूप आवडलं तर तूप लावा. पण काय होतं अशा ह्या गोष्टींमुळे मुलांच्या पोटामध्ये तूप जातं. नाहीतर सर्रास मुलं आहे ना तूप खायचा कंटाळा करतात बघा. नको म्हणतात तूप खायला. त्यामुळं असं काही परोठे वगैरे वेगळ्या गोष्टी केल्या तर त्याला तूप लावतच जायचं जेणेकरून पोटात जातं मुलांच्या. जसं जे पोटात आपल्याला त्यांच्या टाकता येईल तसं टाकत राहायचं. म्हणजे कसं की त्यांच्या पोटाला आहार एकदम छान मिळतो असं. हो की नाही. चला कसला एकदम खरपूस भाजला गेला आहे बघा, कसला मस्त दिसत आहे. आणि त्यातलं जे आपलं जे चीज आहे ना ते अगदी मेल्ट होतं आणि ते मेल्ट झालेलं खाताना इतकं छान लागतं ना, एकदम मस्त लागतो हा परोठा. नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. साधी सिंपल रेसिपी आहे. एकदम मस्त अशी काय दिसतोय बघा परोठा, एकदम मस्त दिसतोय. खूप सुंदरही लागतो मैत्रिणींनो. तुम्हाला ओपन करून दाखवते बघा. पण जरासे चटके बसतात, एकदम गरम आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला असं दाखवते बघा. अगदी चीज सगळं पूर्ण मेल्ट होतं. आता अशा पद्धतीने मी सगळे परोठे करून घेणार आहे. तुम्हीही करा, नक्कीच करून बघा. आणि हा बघा तुमचं जर अगदी छोटं बाळ असेल 1.5, 2, 2.5 वर्षाचं तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, फक्त चीजचा परोठा करायचा आहे. असं चीज स्लाईस ठेवायची आणि मग त्याला फोल्ड करायचं, लाटून घ्यायचं. हवं तर थोडासा चाट मसाला टाका जेणेकरून त्याच्या चवीमध्ये थोडा ट्विस्ट येईल आणि तुमचं लहान बाळ जे आहे ते आवडीने खाईन. कारण की हे चिली फ्लेक्स वगैरे लसूण वगैरे टाकला तर त्याने काय होईल, थोडंसं तिखट लागेल ना, छोट्या बाळाला ते सहन होणार नाही. त्याच्यामुळं मग म्हटलं थोडासा चाट मसाला बाळासाठी करणार असाल तर चाट मसाला टाकून करून द्या तुमच्या छोट्या बाळाला. ओके. मोठे असतील तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. जशी मी रेसिपी दाखवली आहे सेम तशी तुम्ही करू शकता. आणि प्रत्येक परोठा बघा काय छान भाजला जातो. ह्याला थोडासा चौकोनी शेप ठेवलेला आहे. ह्याला गोल काही केलेला नाही आहे. म्हटलं 1-2 गोल केले, 1-2 चौकोनी करूयात म्हणजे मुलांना पण वाटते थोडंसं भारी. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो. बेल आयकॉनचं बटन प्रेस करून घ्या जेणेकरून सुंदर नवनवीन तुम्हाला व्लॉग पाहायला मिळतील, रेसिपी पाहायला मिळतील. आणि ही स्वीटाची पिल्लं बघा आता खेळकर आणि मस्तीखोर झालेली आहेत. चांगली डिशूम करतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब